जे परार रोड आहे त्या सोडणं आलो आहे आणि समोरूनच बस यायला लागली ती समोर दिसायला लागली का त्या बसनं आपल्याला कलंगूट बीचला जायचं बघूया. आणि इथेच थांबते समोर बस स्टॉप पण लावलेला आहे आणि हा इकडे जाते रस्ता, तर बसनं जाऊया. आता हे बसलो जे परार रोड आहे त्याच्यावरून बसलो. बागा बीचला जायला लागली गाडी आणि कलंगूट बीचला, पण शेवटचा स्टॉप बागा बीच आहे. बागा बीचवरून समोर अंजुनाला गाडी नाही भेटत म्हणते ते, तर जाऊया आता आपण बागा बीचला जाऊया. जवळपास 15 किलोमीटर नाही, इथे 10 किलोमीटर आहे वाटतं इथून परार रोडून. तर तीच गेली समोर आपली गाडी, ज्या गाडीनं आपल्याला घेऊन आलं तर आता चौकामध्ये सोडलेलं आहे. हे कलंगूट बीचचं चौक आहे, त्या चौकामध्ये सोडलं. 30 रुपये घेतले आणि वरी चौकामध्ये काय लावलं तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो झेंडा आहे तो लावलेला आहे. आता 2 दिवसाखालीच होऊन गेली ती जयंती, तर खूप चांगलं वाटलं. सगळीकडे पिवळी झेंडे, त्या पिवळी म्हणालो केशरी भगवा रंग तर लावलेलाच आहे. आता जाऊया आपण कलंगूट बीचकडे जाऊया इकडल्या साईडला, आणि तिकडे आहे बागा बीच. मला वाटते कलंगूट बीचला पहिल्यांदा जाऊया, नंतर बागा बीचला जाऊया. बीचकडे जाताना तुम्हाला एक घटना सांगतो. आता 1-5 मिनिट अगोदर राहिली. काय झालं, मी जाऊला आलो आणि एक बाई आली म्हणते स्वामी स्वामी पूजा पूजा. मी म्हणलं कायचं स्वामी काय पूजा राव, कसली पूजा आली. तर मी कपडे तसे घातले पूर्ण साऊथ इंडियन सारखे. सकाळपासून जवळपास 4-5 जण मला विचारलं स्वामी स्वामी. म्हणलं स्वामी नाही बाबा, कोणाची पूजा नाही करत, काय नाही करत. हे कपडे फक्त आज गरमी म्हणजे गोव्यामध्ये खूप जास्त गरमी व्हायला लागली त्यामुळे घातलेले इथे पांढरे कपडे, त्यामुळे जरा गरमी कमी होईल म्हणून घातलेले आहेत. नाही तर स्वामी स्वामीच म्हणायला लागले. भाऊ स्वामी नाही, आपल्याला कुठला मंत्र येत नाही. हा येते ना मंत्र, पछडलेला नाही झपाटलेला म्हणला आहे बघा. कोणता मंत्र आहे, ओम भगनी भागवतरी ओम भट स्वाहा. हेच आपल्याला मंत्र येते, याचा त्यांना ऐकायचा होता. कुठला, ओम भगनी भागवतरी ओम भट स्वाहा. त्या बाईला त्या बायकोला नाही त्या बाईला ऐकवायला पाहिजे होता. स्वामी स्वामी म्हणली असते. तर जाऊ गेली ती बाई, म्हणून आली मला स्वामी चला पूजा करायला. तर आता आणि हा ज्याला प्रवास करायचा आहे तो कसाही प्रवास करतो लक्षात ठेवा. मी आता मला कार नाही भेटली, बाईक नाही भेटली, रेंट. काही जण काय म्हणले ते यार कुठं फिरायचं काय फिरायचं, पण ज्याला प्रवास करायचा आहे ते कसंही करून प्रवास करतं आहे, त्याचं कामच आहे. आता माझं कसं काम आहे, मला फिरायला पण आवडते, त्यामुळं मी ट्रान्सपोर्टनं म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टनं असलं तरी फिरायला लागलो. तर ज्याला फिरायचं ते फिरत राहते. आता रस्त्यानं चालायला लागलो मी आणि समोर टॅटूचे खूप जास्त दुकान आहेत. मी जेवढे बघितले ना इथं टॅटूचे व्हेजिटेरियन भेटते असं काही नाही बरं का, पण जे तुम्ही म्हणता गोव्यामध्ये व्हेजिटेरियन नाही भेटत, हे गोव्यामध्ये व्हेजिटेरियन भेटते. अरे महाराष्ट्रातले मराठी माणसं आहेत ते, म्हणजे कोकणी माणसं आहेत पण महाराष्ट्रातली मराठी भाषा बोलते ते पूर्ण कोकणामध्ये. म्हणजे काय तुम्हाला येण्याच्या अगोदर सांगितलं असं तिथं सगळं नॉनव्हेज भेटतो, व्हेज काहीच भेटत नाही असं काहीच नाही, सगळं काय व्हेज भेटते. मी प्रत्येक हॉटेलमध्ये झाले ते वरी मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिले व्हेज व्हेज व्हेज, असं काहीच नाही आहे. तुम्ही बेशक बिंदास व्हेजिटेरियन असलं तर. मी आता 4 दिवस राहिलो व्हेजिटेरियनच खायला लागलं. हां, आणि हे कलकट बीच आणि बागा बीच पैसे आहे ना सगळे पार्टीचे जेवढे हॉस्टेल आहे ते आहेत, पण आपल्याला काय पार्टीचा तेवढा काय नाद नाही, कारण आपण पित बी नाही आणि खात बी नाही, म्हणजे खातं पण ते बी कधीतरी खातं. तर आता जाऊया कलकट बीचला आणि बागा बीचला, दोन्ही फ्री देतो तुम्हाला कसे आहे समोर. आणि समोरून जायला लागलं असं, आणि प्रत्येक बीचच्या समोर असे प्रकारचे कपड्याचे जे गोव्याची स्टाईल आहे बघा त्या प्रकारचे सगळे तुम्हाला कपडे भेटतील. आणि काय नाही भेटलं तर दारू तर भेटणार बघ, दारू पिल्याशी माणसाला मन नाही भरणार. तर जायला लागलं रस्त्यानं समोर. आता आलं कलंगूट बीच पाशी आणि इथं लिहिलं बघा, जे आवडतो सर्वांना तो आवडतो देवांना. इथं पुतळा आहे, कुणाचा पुतळा आहे तुम्हाला नाव दाखवतो, सदानंद समोर काय बादोडकर, सदानंद बादोडकर असं नाव आहे यांचं बघा. समोर पुतळा आलेला आहे आणि ते तिकडून मी त्या साईडनं समोर आलं. आणि खाली जशी तुम्ही लाल माती बघता तुम्हाला समजून जायचं आहे की समुद्र जवळच आहे आणि समुद्राच्या साईडला दुकानात आहेतच आपले. पण आधी आपण समुद्राकडे जाऊया. पाठीमागं टॉयलेटला जाऊन आलो, म्हणजे थोडंसं फ्रेश झालो, कारण पूर्ण घाम आला तोंडाला. आणि सगळे बीच मला सारखं वाटायला लागेल, फक्त कुठली माती जास्त लाल आहे म्हणजे लांबपर्यंत आहे. आता हे कसं बीच बघा किती लांबपर्यंत आहे, बरोबर आहे. काल अंजुनाचं तुम्ही बीच बघितलं ते जवळ आहे, म्हणजे ज्याचे किनार आहेत ते जवळ आहे, बाकीचं काही बीचला लांब आहे. तर बीच सगळे सारखेच आहेत, फक्त कुठं जास्त माणसं आहेत कुठं कमी माणसं आहेत. बाकी दुपारचे 3 वाजले तर आणि आपली जीप घेऊन कोणतरी फिरायला वाळूमध्ये चालायले का, सगळे टायर फसत असते. मला वाटतं त्याची हवा थोडीशी कमी केली असेल त्याची, त्याची तारची तार आहे का कुठली महिंद्राची, किती जुनी आहे, लाईफ सेवर. अच्छा
म्हणजे कोस्टल गार्ड आहे इथं. ते माणूस बी बसलाय बघा, ते तिकडे समोर वरी बसलाय का ते, आणि खाली अजून एक माणूस बसलाय. ते मागं होतं कलंगेट बीच. सगळे बीच सेमच आहेत राव, काय फक्त थोड्याशा अंतरावर नाव चेंज केलेत. बाकी हे तुम्ही असं बसू बी शकता. वरी छत्री लावले तर, आणि खाली एका प्रकारचे पलंग म्हणजे बेड लावलेले इथं. तिथं बसून तुम्ही समुद्राचा एन्जॉय बी करू शकता. पण आपल्याला एन्जॉय नाही करायचं, आपल्याला फिरायचं आहे. एकच जागा 10 वेळा बघण्यात काय मजा आहे का नाही. तर वेगवेगळ्या जागा फिरणं हीच मजा आहे. आता मी समुद्राच्या जवळून फिरायला लागलो. हे समुद्र आणि त्याच्या जवळून फिरायला लागलं. जवळूनच फिरा, तिकडून फिरू नका. कारण तिकडं मोकळी पूर्ण जी वाळू आहे ती पूर्ण मोकळी आहे. त्याच्यामुळं पाय तुमचे सगळे मधात धसणार. मी बी तेच करू लागलो, पण सगळेजण इकडून चालायचं, कामं चालायचं. तर पाणी असल्यामुळे हे सगळं गच्च आहे. आणि वॉटर रायडिंगचे जे बी ॲक्टिव्हिटीज आहे तिथं खूप जास्त दिसायला लागले, अंजुनापेक्षा बी जास्त दिसायला लागले. आणि बघा इथं तो एक बलून उडाला आहे, फुगा, आपल्या भाषेत फुगा म्हणते, तिथे एक उडाला आहे. तो तिथे एक उडायला आहे, लांब लांब उडायला लागले. आणि तो पलीकडं जे डोंगर दिसायला आहे त्या डोंगराच्या पलीकडं आपला अंजुना बीच आहे, जिथे की मी काल गेलो. तर इकडं बागा बीच आहे म्हणते, तर बागा बीचकडे जाऊया आपण. आणि पाणी बघा कुठपर्यंत यायला लागले, इथपर्यंत यायला लागले. इकडे येणं झालं आहे. संध्याकाळी बहुतेक जास्त आहे, ते हाय टाईड लो टाईड ते तर तुम्हाला माहितीच असेल. आणि ती बोट जायला लागली बघ ते तिकडे. समुद्रावर चालता चालताच आपल्याला काय दिसलं, इथं नॉर्मल बात आहे. गोव्यामध्ये फिरतो आपण, दारूच्या बॉटलीहून थोडीशी आपण कलाकारी करूया. समुद्राच्या पाचमध्ये आल्यानंतर कलाकारणे जरुरी आहे. पाणी यायला लागलं बस जवळ, ते का गेली बॉटल वाहून जाईन. थांब जरा बॉटली. आणि कावळा पण फिरायला लागला. कावळ्याला काही समुद्राचं खारं पाणी प्यायचं काय का माशा बिशा यायला लागले. ही घेतली संत्रा गोळीची बॉटल. आणि आता आपण नाव काढूया. समुद्राचं पाणी यायला लागले. येऊ नको, थांब जरा. आपलं तुम्ही व्हिडिओ बघितले असतील बा तशी. पाणी येणार आणि नाव मोडून जाणार. पाणी थांबते का नाही. समुद्रावर आल्यास पहिला कार्यक्रम काय असते सगळ्यालाच माहिती आहे. काय करायचं, आंघोळ करू नाही करू हे काम करणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओसाठी तर करावंच लागेल. तर टाकूया पी, नंतर आर, नंतर ए, त्यानंतर वी, पाणी येऊ नको भाऊ. त्यानंतर यस, त्याच्यानंतर आय. आणि पाणी आलं गेलं नाव वाहून. प्रवासी टाकलं, जाऊ दे. प्रवासी तर कंप्लीट झालं ना, ते महत्त्वाचं आहे. पाणी पूर्ण पायावर गेलं. आणि कलंगोट बीचवर होतो इतकं. आता बागा बीचला जायला आलं. आणि मधात गाय बसले, आता प्राणी पण बसले. तर म्हणजे समुद्राचं नजारा ते पण एन्जॉय करायला लागले. तर आणि इथं आता बार्गेटिंग लावले, एका प्रकारची दोरी बांधल्या. म्हणजे इकडं समोर तिकडं जाऊ नका, नाही समोरच बागा बीच आहे. तेव्हा ते वर बलून दिसायला लागलं का, ते उडायला लागला. तिथं आहे बागा बीच, तिथे एंट्री आहे, तिथे जायला लागले. आणि इकडं बघा सगळे बेट टाकूनच आहे पूर्ण. कलंगूट बीचपासून ते बागा बीच आहे तिथपर्यंत. आणि समोर वापस जे माणसं आहेत तिथं आहेत. मधामध्ये जे बीच आहे तिथं माणसं नाही, काय नाही. कारण सगळेजण आले काय म्हणतात डायरेक्ट समुद्रातच जावं. इकडे कशाला जायचं. तर आता मी चप्पल हातात घेतलं आहे, म्हणजे पायामध्ये चप्पल नाही आहे. असंच चालवायला हवं पूर्ण समुद्राच्या किनाऱ्यावर. आलं माझ्या पाठीमागं बागा बीच आलं आहे. सगळे बीच सारखेच आहे. फक्त जी रोड आहे ती थोडंसं वेगवेगळं मंदिर आहे कुठं किंवा वेगळे क्लब आहेत. म्हणजे नाईट लाईफचे क्लब आहेत तिथे, पार्टीचे असे. बागा बीचला म्हणजे बाहेर रस्त्याला फेमस आहे. बाकी बीच तर सगळं सेमच वाटलं मला. तिकडं आहे कलंगट बीच आणि हे आहे बागा बीचची एंट्री. तिकडून बागा बीचून यायला लागले. बाकी मला सगळं सेमच वाटलं. सगळं काही वेगळं नाही, काही नाही. फक्त इथं जरा जास्त माणसं दिसले आणि तिकडं जरा कमी दिसले. पण मला वाटतं नाही तेवढेच दिसायला वाटतं. तर आता काय करूया, आपण जाऊया बागा बीचच्या रोडवर. तिकडं काय काय दिसतं आपल्याला बघायला भेटते. आता आलो मी बागा बीच आहे ते समोर दिसायला आलं बीच. त्या बीचवरून वरी. आणि ही पूर्ण जी लाईन दिसायला आली ही टिटोजसाठी फेमस आहे. टिटोज म्हणजे काय, पार्टी हॉस्टेल असते, मध्ये दारू पिणार, सिगरेट ओढणार किंवा डान्स करणार, त्याच्यासाठी फेमस आहे. वरी लिहिलेलं बघा टिटोज लिहिलेले पूर्ण लाईन टिटोचे. म्हणजे त्या पूर्ण लाईनचंच नाव आहे टिटोज. तर आता आणि ह्याचा टायमिंग जवळपास 6-6:30 वाजता ओपन होतं आहे. आध्या 7 तरी बंद आहे, कारण पार्टी करणारे सगळे काय करतात. संध्याकाळी जरा उशीर येते 6 वाजता आणि रात्री 2-3 वाजता चालू असते. पूर्ण दारू प्यायची, पूर्ण नाचायचं मधामध्ये. एन्जॉय करू शकता, नाही पिणारे बी एन्जॉय करू शकतात, असं काही नाही. पण मी तर काही पार्टी करत नाही, दारू बी पित नाही, त्यामुळं मी काही जाणार नाही. मला तर तुम्हाला एक दाखवायला लागलो ठीक आहे. पूर्ण लाईन आहे तशी आहे, पण गर्दी नाही कारण बंद झालेलं आहे आता सध्या तरी.
तर ही होती म्हणजे पाठीमागे टिटोज लाईन जी फेमस आहे गोव्यामध्ये, बागा बीचपेक्षा खूप जास्त फेमस आहे, पण इथे माणूस दिसला नाही. आणि तिथं लागली दुसरी लाईन, ही आहे जी टिटोजची दुसरी लाईन, तिकडे लिहिलं बघा टिटोज दुसरी लाईन तिकडे जाते. त्यानंतर अजून 2-3 लाईन आहे तिथं. आता हे मेन रोड आहे, ज्या रोडनं सगळ्या बस चालते. तो का आली अजून एक बस आली आहे का, बरोबर आहे का. तर हे कॅलुगुट आणि बागा बीच होते जे की तुम्हाला दाखवले. मी म्हणतो मला काही असं एवढं मजा नाही आली, कारण पिणाऱ्याला आणि सिगरेट करणारे डान्सिंग करणारे त्यांना मजा येईल, मला तर अजिबात असं काही मजा नाही आली. म्हणजे एका प्रकारचं बोर झाल्याने झालं. तर एक वेळ येऊ शकता तुम्ही. बाकी बीच तर सेमच आहे, अंजुना बीच झालं काय, कलुगट आणि बागा बीच झालं ते काय. गाडी यायला लागली तर गाडी जायला लागली. आता म्हणजे आता संध्याकाळ नाही झाली त्यामुळं माणसं नाही त्या असं बघून, पण किती असणार आहेत असणार, एवढी गर्दी नाही, एवढं काय असं वाटलं नाही मला विशेष. तर काय करूया आता, इथून बस पकडून आपण मोक्साला जाऊया. संध्याकाळी बघण्यासारखं काही एवढं विशेष मला काही वाटत नाही आहे, काय तेच आहे जे दिसायला लागले, फक्त लाईटिंग लागते ना. आणि माणसं तर नाही आहेत, टुरिस्ट जेवढे दिसायला लागले तुम्हाला कमी दिसते, फक्त गाडीवाले फिरून गाडीवर फिरायला लागले. आणि जे बी माणसं आहेत ते लोकलवालेच आहेत. तर जाऊया आपण. सीझनच रॉंग चूज केलं, जे यायचं सीझन आहे तेच रॉंग चूज केलेलं आहे वाटतं. तर कधी बी म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वापस येऊया आपण. आता सध्या तरी मला एवढं विशेष वाटलं नाही गोवामध्ये, गोवा, कारण मी बहुतेक रॉंग टायमिंगमध्ये झालो. तर आता आपण बघूया समोर कुठं जाऊया. इथं काय अजून आसपास फिरण्यासारखं आहे, दुकानं तर तुम्हाला सगळीकडेच बघायला भेटते. हां निघालो मी, जवळपास 4:45 वाजायला लागलेत. आणि जे हॉस्टेल आहे माझं ते बागा बीचपासून जवळपास 3.5 किलोमीटर दाखवायला लागले. तर मी म्हणलं चला तर जावं. तितके 30 किलोमीटर लांब कोण जाणार आहे गाडीनं. 30 किलोमीटरला 30 नाही 15 किलोमीटर जायचे आणि 15 किलोमीटर यायचे, 30 रुपये 60 रुपये. त्यानंतर टाईम वेस्ट होणार. तर तेवढ्या वेळात तर मी डायरेक्ट चालता डायरेक्ट माझ्या हॉस्टेलवर पोहोचून. तर आता हॉस्टेलला जायला लागलं आणि ये नजारा मला चांगला वाटायला लागलं बा. हां बस माणसं नाही येतं यायला जायला लागलं माणसाच्या जागी. पण ठीक आहे, ही जी लाईन दिसायला लागली ते खूप चांगले. तुम्ही इथं बागा बीच आणि जे कलंगूट बीच आहे तिथं फिरू शकता. मी म्हणतो फिरण्यासारखं एकदा तर फिरण्यासारखे. शॉपिंग करणारे तुम्हाला जर उत्साह असला तर तसं करू शकता. पण सध्या तरी आपण जायला लागलं. आता हे थोडंसं गाव तर कसं येतं, गावाच्या शेवटी तसं गावाच्या शेवटी यायला लागलं. आणि दोन्ही साईडला काही घरं बी आहे इथं जे लोकल इथं राहतात, आणि त्यांच्या संगच समोरच्या साईडला जे दुकानं बी ते पण आहेत. या साईडनं आपण बागा बीचून आला आणि बघा इथं बोटी किती लागल्या. अरे बापरे, खूप जास्त बोटी लागल्या. सगळ्या समुद्रामधलेच आहेत. रेस्टिंग करायला लागलेत, आराम करायला लागले. दिवसभर काम केलं असेल किंवा काम करायला जात असताना. बाकी तो का तिथपर्यंत आहेत, पूर्ण बोटीच आहे. आणि बोटीच्या वरून हा पूल बनलेला आहे. इकडल्या साईडनं लागले कायकिंग चालू आहे वाटतं बहुतेक तिथं. हां कायकिंगच चालू आहे, म्हणजे बोटा पाण्यामध्ये बोट चालवायची. तर सगळे पाण्याचे सहित लावलेले सगळ्या बोटा. आणि आपल्याला ही समोर डोंगर दिसायला का, या डोंगराच्या साईडनं पूर्ण 3 किलोमीटर चालत जायचं. असं जाऊन पूर्ण असं डोंगराला एक वेळा मारायचा. इथून जर रस्ता असला लय भारी झाला असता, 1 किलोमीटर आहे. या डोंगराच्या पलीकडे माझं हॉस्टेल, पण असं पूर्ण वेडा घालून जावं लागणार आहे हॉस्टेलला. वरून पुलाच्या खाली आलेत नंतर इथे एक गन्ने का रस ते प्यायचं होतं, म्हणजे ऊसाचा रस भेटला आला. आणि साईडला समुद्राचं पाणी यायला लागलं. समोरच घर बघा. मला घरामध्ये राहणारे जे हॉटेल आहे वाटतं, हां हॉटेल्सले वगैरे. तर घरामध्ये जे राहणार आहे तर त्यांना हॉटेलमध्ये राहणार किती भारी वाटत असं नाही का नाही. पण प्राईस बी तसं असेल, 3-1 हजार रुपये असेल पर डे, 3 ते 30-1 हजारापर्यंत मला असं वाटतं. आणि हे पाणी सगळं समुद्राचं वापस यायला लागलं बघा, आहे का पूर्ण तिकडं जायला लागलं. आणि सगळ्या बोटी त्या पुलाच्या पलीकडे थांबल्या, त्या अलीकडे नाही थांबल्या. चालतं आता कायकिंगचे आले. ह्याला कायकिंग म्हणतात बरं का, जे बोटमध्ये चप्प मारून नेऊन झाले त्याला कायकिंग म्हणतात. आणि इथं आता हे 3 जण मित्र बघा, हे एक मित्र सिंगल आहे आणि ते बाकीचे 2 जण आहेत. ते कायकिंग करायला लागले. पाठीमागाला हसून पडलाय, कारण ते जे सिंगल पोरग आहे त्याला गाडी समोर ढकलत ना झाले. ते 2 जण ढकलेले इथं, आणि ते नवरा बायको बघा कसे चालवले एकदम निवांत, काय टेन्शन नाही काय नाही. आणि आपला भाऊ महाराष्ट्रातले मराठी बोलायला, मला इथून आवाज यायला लागला ना. एकटं चप्पू मारून थकून गेलं. आणि योगा आहे त्याच्यासमोर झाले. बायको बघा, सगळ्याची जी बायको आहे ती बसलेच आहे. पाठीमागाली बी बघा बसल्या, नवऱ्या हजबंड सगळ्याचे चप्पू मारायला. तो का ते समोर बी तसंच आहे का, हजबंडच चप्पू मारायला. इथं बी हजबंडच मारला, इथं बी हजबंडच मारायला. बायको बसल्या आणि तिकडे बघा पलीकडे 3 मित्र. फरक आहे 3 मित्रामध्ये आणि बायको नवऱ्यामध्ये. तर जायला लागलो मी इथून असंच ह्या रस्त्यानं समोर. या रस्ता आपला लागला आहे आणि एकदम शांत वातावरण आहे. गाड्या यायला झाल्यात ते तर आहेच, पण पाणी पण शांत आहे. आणि ते झाडं दिसायला का तुम्हाला, ते झाडांना मॅनग्रोव्ज म्हणतात. मला कसं काय माहीत आहे, कारण
मॅन वर्सेस वाईल्ड बघितले, त्याच्यामध्ये बघितले डिस्कवरी चॅनलवरले खूप जास्त लहान असताना बघायचं मॅनग्रोथ, ज्याच्यामुळं सगळ्या जे वाळू येते ना त्याला टिकून ठेवते, म्हणजे मातीला वाहून जात नाही. त्यामुळं ते सगळे झाडं किनाऱ्यावर असते, तर ज्याच्यामुळं की पूर्ण किनाऱ्याची म्हणजे प्रोटेक्शन होते एका प्रकारे. आता गुगल मॅपला काय भरोसा नाही हो, गुगल मॅपचा कुठून मी नेते. मी रस पेल्याच्या नंतर गुगल मॅपनं जे रस्ता दाखल त्याच रस्त्यानं चलत यायला लागलं, आणि गुगल मॅप मला कुठं घेऊन जायला माहीत नाही, मलाच माहीत नाही. बघू शकता माझ्या पाठीमागं आणि समोरच कसलं म्हणजे जंगल आलं, आणि तिकडं वरी त्या साईडला होता डोंगर, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. ते डोंगराचे असं फिरून पूर्ण इथवर राहिलं, आणि जवळपास इथून 900 मीटरच आहे आपलं हॉस्टेल, आणि कुणाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये घुसू नये. अरे बापरे, समोर 2 कुत्रे आहेत, चावणे मला फक्त दिसायला लागले. कुत्र्याचं मला खूप जास्त भीती वाटते, कारण कुत्रा चावलं डायरेक्ट 16 इंजेक्शन. भावांनो असं कसं राहा, हलू नका, मी दमान निघून जातो, नाहीतर मला 16 इंजेक्शन घ्यावं लागतील. काय करत नाही, दमान निघून जातो. हां, काय केलं ना पहिल्यानं, दुसऱ्यानं बी काय केलं नाही, बघाले माझ्याकडे, माझ्याच संघ चालायले. थांब ना भाऊ, तिकडं थांब, माझ्या संघ कशाला यायला थांब. तर बघा हे का, अरे हे तर त्या पराच्या झाडापेक्षा भारी वाटायला लागलं हे का, पूर्ण भारी आहे राव. ते काय समुद्राचं पाणी काय माहीत कशाचं पाणी, पण हे तर असली गोवा आला फिरता एकदम गुगल मॅपच्या भरोशावर जायला लागलो मी, कुठे घेऊन जायला लागलो. वा इथेच भारी फोटो येतात राव. संध्याकाळ व्हायला लागले आणि सगळं हिरवगार दिसायला लागले. फायनली मी आता हॉस्टेलपाशी पोचलेलं आहे. 100 मीटर राहिलेलं आहे. गुगल मॅपवर आहे ना तुम्ही 90% भरोसा ठेवा आणि 10% स्वतःवर भरोसा ठेवा, कारण गुगल मॅप कुठं कसं असते, जे रस्ते पहिल्यापासून सगळे जात होते ते दाखवते, पण काही रस्ते आता मी येताना एक रस्ता असा होता जिथं भिंत बांधली, एक 10-15 दिवस अगोदरच बांधली असतात भिंत, आणि गुगल मॅप म्हणतं आहे तिथून जा. तर कसं जाणार, तिथं भिंत बांधल्या तर 90% ठेवा आणि 10% स्वतःवर भरोसा ठेवा. स्वतःवर बी भरोसा केला तर आता हेच असा रस्ता जायला लागला आहे पूर्ण गोव्यामधून. मेन गोवा म्हणजे जे गावातला गोवा आहे तसं आणलं सगळं. तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया. आता काय करणार, हॉस्टेलवर जाऊन फक्त झोपणार, थोडं आळ करणार आणि जाऊन जेवणार. हॉस्टेल आलेलं आहे आपलं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला, आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या दिवसामध्ये. तोपर्यंत बघत राहा प्रवासी अजय, आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि हां, नवीन येत आहे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा प्रवासी अजय, आणि बाय.